श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 1 सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवशी केले जाणार आहेत ज्येष्ठा गौरी पूजन। गणेश चतुर्थीनंतर 3 दिवसानंतर ज्येष्ठा गौरीचे आगमन होते। 31 ऑगस्टला म्हणजेच आज रविवारी ज्येष्ठा गौरीचे आगमन जे आहे तर ते होणार आहेत आणि 1 सप्टेंबरला सोमवार आहे, तर या दिवशी ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं जाणार आहे। ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे विशेष पूजन केले जाते आणि ज्येष्ठा गौरी पूजन हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे। हा सण एकूण 3 दिवसांचा असून यामध्ये माता गौरीचे स्वागत, पूजा आणि विसर्जन मोठ्या भक्तिभावाने केले जाते। गौरी पूजनाला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे। गौरी हे साक्षात देवी पार्वती आणि महाशक्तीचे रूप मानले जाते। या पूजनामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येत असते। या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी व्रत देखील करत असतात। धार्मिक दृष्टीने ज्येष्ठा गौरी पूजन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, म्हणून या दिवशी गौरी पूजनासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या सोमवार ज्येष्ठा गौरी पूजन। अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू। एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सोन्यासारखे दिवस येतील। पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाहीत। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहेत जी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात। गौरी पूजनाला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। गौरी हे साक्षात देवी पार्वतीचाच अवतार आहेत आणि ते एक महाशक्तीचे रूप मानले जाते आणि अन्नपूर्णा देवी ही देखील दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचाच अवतार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा घरामध्ये पूजा करायची आहे। या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य येत असते। तसेच आपल्या कुटुंबामध्ये अन्न, धान्य, संपत्ती, पैसा याची कमतरता जी आहे तर ती जाणवत नाही। आता जरी तुमच्या घरामध्ये गौरी पूजन केलं जात नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच। असं एकही घर नसेल की त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल। म्हणून जर तुम्ही अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर साक्षात देवी पार्वती म्हणजेच माता गौरी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यात नक्कीच सोन्यासारखे दिवस आणेल। अन्नपूर्णा ही आपल्या हिंदू धर्मातील अन्नाची आणि समृद्धीची देवी मानली जाते, जी जगभरातील लोकांना अन्न पुरवण्याचं काम करत असते आणि विशेष तिथीवरती या देवीच्या पूजेने घरात अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही आणि कुटुंब हे सुख समृद्धीने राहत असते। पार्वतीचा अवतार असलेली अन्नपूर्णा देवी अन्न अर्पण करण्याच्या कृतज्ञतेचे आणि अन्नाचा आदर करण्याचे प्रतीक मानले जाते। ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तिच्या कृपेने घरात कधीही अन्नधान्याची आणि पैशांची कमतरता भासत नाही, त्यामुळे घरात समृद्धी येत असते। या दिवशी हा उपाय केल्याने घरात अन्न आणि संपत्तीची भरभराट होत असते, तसेच घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होत असते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल, खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल,
किंवा अन्नधान्य जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, संपत्ती टिकत नाही, आलेला पैसा हा कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी दुपारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि 11 पळी पाण्याने त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही पठण करू शकता। यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे। एक तुम्हाला खोलगट अशी वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे, त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावून त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका, अखंड असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। यानंतर आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ तुम्हाला 5 बोटांमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत। अर्पण करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यांपर्यंत तांदूळ येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत। तांदूळ अर्पण केल्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला म्हणजेच माता पार्वतीला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी, घरात कधीही अन्नधान्याची संपत्तीची पैशाची कमतरता भासू नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। यानंतर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। यानंतर जे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहेत तर त्यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला काढून चिमण्यांना खाऊ घालायचे आहेत। थोडेसे तांदूळ घेऊन आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ तसेच वाटीमध्ये ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहेत आणि जिथे तुम्ही देवघरामध्ये नेहमी ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवता तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तांदळाचं अर्चन जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेला या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी करायचं आहे। यामुळे साक्षात माता पार्वती ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही, खाल्लेल्या अन्नातून बाधा देखील होत नाही। त्याचबरोबर जर घरामध्ये पैशांची कायम चणचण भासत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला एक नवा झाडू अर्पण करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी चौकामध्ये टाकून द्यायचा आहे। हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या सर्व आर्थिक अडचणी ह्या देखील दूर होतात। तसेच तुमच्या कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील, घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्हाला उद्या गौरी पूजनाच्या दिवशी 6 लवंग घ्यायच्या आहेत। ज्याला फुलं असतील अशा अखंड 6 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर 5 भीमसेनी कापराच्या वड्या घेऊन किंवा साधा कापूर घ्यायचा आहे। या 6 लवंग आणि 5 कापराच्या वड्या या आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि कुटुंबामध्ये जे काही वाद आहेत, जे काही क्लेश आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात।
तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। उद्या सोमवार आहे तर तुम्ही उद्या सोमवारी संध्याकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। तसेच जर तुमचं सतत आर्थिक नुकसान होत असेल, उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यामध्ये अडचणी येत असतील तर तुम्हाला उद्या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला निळे कण्हेरचे फूल अर्पण करायचे आहेत। तसेच तुम्ही एखादी नोकरी करत आहे, त्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नाही किंवा मनासारखी कोणतीही नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा जिथे तुम्ही नोकरी करत आहे तिथे काही समस्या तुम्हाला येत असतील, बॉसमध्ये तुमच्यामध्ये काही अडचणी असतील, तर उद्या सोमवार ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी माता गौरीला 2 लवंग अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या 2 लवंगा उचलून घेऊन तुम्हाला ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवायच्या आहेत। यामुळे नोकरी संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होत असतात। तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमच्या घरात अनुसूचित घटना घडत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील, कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर उद्या गौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला 1 लवंग घ्यायचा आहे आणि त्या लवंगामध्ये तुम्हाला 5 ज्या अख्ख्या फुलाचे लवंग असतात तर त्या खोचायच्या आहेत। खोचताने त्या लवंगाचं फूल हे वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने तुम्हाला 5 लवंग त्या लिंबामध्ये खोचून घ्यायचे आहेत आणि हे लिंबू तुम्हाला स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो तर विरुद्ध दिशेने तुम्हाला ते लिंबू जे आहे तर ते स्वतःवरून 7 वेळा ववाळून घ्यायचं आहे, उतरून घ्यायचं आहे आणि यानंतर ज्येष्ठ गौरीला अर्पण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडणं होत असेल, दोघांचं अजिबात पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्हाला पती आणि पत्नीने शिवमंदिरामध्ये जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करायचे आहेत। माता गौरी म्हणजेच एक माता पार्वतीचा अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन माता गौरीला 1 नारळ आवर्जून अर्पण करा आणि यानंतर तुमच्या विवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तसेच तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा तुमचा उद्योग व्यवसाय हा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी 11 बदाम घ्यायचे आहेत आणि हे बदाम तुम्हाला सर्वप्रथम गौरीला अर्पण करून तुमचा व्यापार व्यवसाय हा चांगला चालण्यासाठी, त्याच्यामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करून ते 11 बदाम तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि तुमच्या व्यवसाय ठिकाणी जी पण लोक कामं करतात तर त्यांना प्रसाद म्हणून तुम्हाला खायला द्यायचे आहेत। तर हा उपाय केल्याने देखील आपला व्यवसाय जो आहे तर तो यशस्वी होतो आणि त्यामध्ये वृद्धी होते। तसेच तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल, त्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांच्या आयुष्यामध्ये सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील तर तुम्हाला या ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी ज्येष्ठ गौरीला 1 तेजपान म्हणजेच तमालपत्र अर्पण करून मुलांची शिक्षणात प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर ते पान उचलून मुलांच्या सॅगमध्ये ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सोमवारी ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।